नमस्कार. मनशक्ती आणि मनोधैर्याच्या या यूट्यूब चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. आजचा चर्चेचा विषय किंवा आज ज्या विषयावर व्हिडिओ बनवतोय त्याचं नाव आहे हाऊ टू हँडल डिसरिस्पेक्ट. बऱ्याचदा हा विषय स्पेसिफिकली असा कुठल्या विशेष वर्गासाठी असा नाही आहे, पण ज्यांच्या कुटुंबामध्ये व्यसनाधीनता आहे, जे लोकं आपल्या कुटुंबामध्ये व्यसनाधीनता हँडल करतायत, त्या लोकांसाठी खास करून हा व्हिडिओ आहे. कारण ज्यावेळेला माणूस व्यसनाधीन होतो, त्यावेळेला तो आपले मॉरल ग्राउंड्स सगळे त्याने हरवलेले असतात. त्याच्यामुळे तो कोणाशी बोलतोय, नशेमध्ये असताना काय बोलतोय, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत त्याला भान राहत नाही. अशा वेळेला बऱ्याचदा अपमानित होणं किंवा मुद्दामून आपल्याला घालून पाडून बोललं जाणं, या गोष्टी सहन कराव्या लागतात आणि बऱ्याचदा आपल्याला त्या गोष्टी कशाप्रकारे हँडल कराव्या ह्या माहीत नसल्यामुळे आपली बऱ्याचदा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये आपण येऊन बसतो, की आत्ता या सिच्युएशनमध्ये नेमकं करायचं आहे का? तर सर्वसाधारणतः असं बघितलं गेलंय, की प्रत्येक वेळेला ज्यावेळेला अशी सिच्युएशन उभी राहते, त्यावेळेला फॅमिली मेंबर्स हा विचार करतात, की तो नशेमध्ये आहे, त्याच्यामुळे असं बोलतोय आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्याच्यामुळे त्या गोष्टीवर पुन्हा ज्याला आपण म्हणतो पांघरून टाकलं जातं आणि ज्यावेळेला अशा प्रकारचं पांघरून टाकलं जातं, त्यावेळेला त्या पर्टिक्युलर व्यक्तीला, जो व्यसन करतोय त्या व्यक्तीला एका अर्थी एक ग्रीन सिग्नल असतो, की मी आत्ता एवढा डिसरिस्पेक्ट केलाय, आता पुढच्या वेळेला अजून थोडा डिसरिस्पेक्ट करेल, अजून थोडं एक स्टेप पुढे जाईल. तर तो स्वतःच्या बाउंड्रीज आखत नाही, तो स्वतःच्या तुमच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्याचा रिस्पेक्ट करत नाही. त्यामुळेच बऱ्याचदा अशी एक मानसिक अवस्था तयार होऊन जाते फॅमिली मेंबरची, की नेमकं ह्याच्याशी वागायचंय कसं, नेमकं अशा सिच्युएशनला तोंड कसं द्यायचंय. तर ज्यावेळेला तुम्ही अशा कुठल्याही सिच्युएशनला फेस करत असाल, त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीशी वाद घालणं आपल्याला टाळलं पाहिजे. जितका वाद कमी करता येईल, कारण का तो नशेमध्ये आहे, आपण नशेमध्ये नाही आहोत. व्यसनाधीन तो आहे, त्याच्यामुळे आजारी तो आहे, सो ही नीड्स ट्रीटमेंट. पण आपण जर काम अँड कंपोज जर राहिलो आणि स्वतःच्या मानसिक अवस्था जर सांभाळली, तर सिच्युएशनला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने टॅकल करता येईल. पुढची स्टेप म्हणजे ज्यावेळेला तुम्ही अशा कुठल्याही सिच्युएशनमध्ये अशी जेव्हा घटना घडते, ज्यावेळेला तुमचा डिसरिस्पेक्ट केला जातोय, त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट मनातल्या मनात समजायला पाहिजे, की आपणच त्या व्यक्तीला तो अधिकार दिलेला आहे, जेणेकरून तो आपला अनादर करतोय. आता डिसरिस्पेक्टमध्ये 2 प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. एक, तुमची चुकी असेल तर त्याच्याविषयी तुमचा केलेला अनादर किंवा अपमान, आणि दुसरा एक प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये तुमची काही चूक नसताना तुमचा केलेला अपमान. जर तुमची काही चूक झाली असेल आणि त्याबद्दल त्या समोरच्या व्यक्तीने तुमचा अनादर किंवा अपमान केला असेल, तर त्या वेळेला सरळ ती सिच्युएशन मान्य करून त्यावर आपल्याला पुन्हा एकदा संबंध व्यवस्थित प्रस्थापित करता येतात. पण ज्यावेळेला आपल्याला समजतच नाही, की बाबा नेमकं चुकलंय काय, आणि काही चुकलेलं नसतानाही अशी जेव्हा सिच्युएशन येते, त्यावेळेला आपला त्या पर्टिक्युलर घटनेमधला रोल थांबवणं आणि आपण त्या घटनेमधनं स्वतःला बाजूला करणं, हे एक प्रायोरिटी असली पाहिजे. कारण तुम्ही जितकं शब्दाला शब्द वाढवत जाल, तितकं ते अधिक पेटत जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे ना, की तो व्यक्ती कुठल्या सेन्सेसमध्ये नसल्यामुळे तो व्यक्ती तुमच्या या गोष्टीला अजून प्रोव्होकेशन मिळाल्यासारखं अजून दुपटीने भांडायला जातो किंवा अजून दुपटीने तुम्हाला प्रत्युत्तर द्यायला जातो. आणि त्यावेळेला जी गोष्ट 4 भिंतींमध्ये घडते आहे, ती घटना अचानकपणे समाजात किंवा आजूबाजूला सगळ्या लोकांमध्ये पसरली जाते. तर अशा वेळेला त्या सिच्युएशनमधनं तुम्हाला पहिले स्वतःला विड्रॉ करायचं आहे, की तो जो काही केओस तयार करतोय, तो व्यक्ती जो काही केओस तयार करतोय, त्याच्यामध्ये तुमचं पार्टिसिपेशन 0 असलं पाहिजे. नेक्स्ट टाईम ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्या दिवशी उठाल, त्यावेळेला तुमच्या मनात हा एक निर्धार असला पाहिजे, की आपण आता ही योग्य वेळ आहे, की आपण आता स्वतःच्या बाउंड्रीज आखल्या पाहिजेत. या बाउंड्रीजपर्यंत आपण या गोष्टी टॉलरेट करू. या बाउंड्रीजच्या बाहेर गेल्यानंतर जर तो असा वागला, तर त्या समोरच्या व्यक्तीला पुढचे कॉन्सिक्वेन्सेस काय असणार आहेत, याविषयी त्याला पूर्णपणे कल्पना देणं फार गरजेचं आहे. आणि नुसतं ते बाउंड्रीज आखणं नाही, तर त्याच्यावर तुम्हाला अंमलबजावणी करता आली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, की फॅमिली मेंबर्स आमच्याकडे पेशंटला दाखल करतात, त्यावेळेला ज्यावेळेला डिस्चार्ज करून घेऊन जातात, त्यावेळेला असं पेशंटला सांगतात, की बाबा जर तू पुन्हा प्यायलास तर आम्ही सरांना फोन करू आणि तुला परत इथे टाकू.
पण ती फक्त एक बाउंड्री तुमच्या पुढे तयार होते, की आता जर हा असा काही ॲबनॉर्मल वागायला लागला तर ती एक बाउंड्री म्हणून वापरता येईल. पण घरात गेल्यानंतर जेव्हा समजा कदाचित त्याच्याकडनं पुन्हा अशा पद्धतीचं कुठलं पाऊल उचललं जातं, त्यावेळेला फक्त ती एक धमकी स्वरूपात वापरलं जातं, त्याचं अंमलबजावणी होत नाही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्या सायकॉलॉजीमध्ये त्याला एक मेसेज असा मिळतो, की हे जे काही करतायत ते फक्त मला घाबरवण्यापुरती करतायत. ॲक्च्युअली तसं काही होणार नाहीये. सो आय कॅन मूव्ह वन स्टेप फॉरवर्ड. तो अजून एक स्टेप पुढे घ्यायला तयार होतो. सो आपण ज्या काही गोष्टी करू, ज्या काही गोष्टी आपण ठोस पावलांनुसार जर अशा पद्धतीच्या व्यसनाधीन असणाऱ्या व्यक्तीबरोबर आपल्याला संसार म्हणा किंवा आपल्या जीवनाचा रहाटगाडा जर पुढे न्यायचा असेल, तर आपल्या मनावर आपला ताबा असणं आणि आपण जे बोलतो ते करतो या स्थितीमध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण व्यसनाधीन असणारी व्यक्ती बोलतं एक, करतात एक, विचार एक करतात, प्लॅन काहीतरी तिसरा करतात आणि होतं काहीतरी तिसरं. सो अल्टिमेटली या या चक्रामध्ये अडकलेली व्यक्ती ज्या वेळेला आपल्या चक्रामध्ये आपल्या फॅमिली मेंबर्सनाही ज्या वेळेला घेत जाते, त्यावेळेला हळूहळू ते चक्र आपली फायनान्शियल कंडिशन, आपली मानसिक कंडिशन, आपली सामाजिक जे काही स्टेटस आहे ते हळूहळू तो स्वतःच्या बरोबर आपल्या फॅमिलीलाही तळागाळात घेऊन जात असतो. त्यामुळे एका सर्टन स्टेजमध्ये ज्या वेळेला तुम्ही हा व्हिडिओ बघताय किंवा ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीच्या काउन्सिलिंग वगैरे तुम्ही ज्या वेळेला घेताय, त्यावेळेला तुम्हाला ही गोष्ट लक्षात असली पाहिजे, की या पर्टिक्युलर स्टेजमध्ये आपण आपल्या भोवती एक बाउंड्रीज आखल्या पाहिजेत. या बाउंड्रीज ॲक्च्युअल असल्या पाहिजेत आणि जर त्या व्हायलेट झाल्या किंवा त्याचं उल्लंघन जर समोरच्या व्यक्तीने केलं, तर त्या व्यक्तीला त्या बाबतीमध्ये क्लिअर इंडिकेशन जे काही तुम्ही पनिशमेंट ठरवलेली असेल त्या पद्धतीने तुम्ही करणार आहात, या पद्धतीचं तुमचं वर्तन असलं पाहिजे. सेकंड थिंग, की बाबा ज्या वेळेला डिसरिस्पेक्ट या सगळ्या गोष्टी होत आहेत, अपमानित केलं जातंय, त्यावेळेला आपण त्या गोष्टीला धरून ठेवायचं नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की 6 महिन्यापूर्वी तू मला असं असं काहीतरी बोलला होता, त्यामुळे परत ज्या वेळेला नवीन कुठली वादाची ज्या वेळेला सिच्युएशन असते, त्यावेळेला आपणच त्या गोष्टीला कुठे ना कुठेतरी मनातनं कॅरी करतोय असं होतं. तर ती घटना ज्या वेळेला घडली आहे त्यावेळेलाच ती ड्रॉप करून आपण आपल्या लाईफमध्ये पुढे जायचं असतं. बऱ्याचदा ॲडिक्ट पर्सनॅलिटीमध्ये हे असं बघितलं गेलंय, की त्याच्याबरोबर घडलेली एखादी चुकीची घटना तो पुढचे 20 वर्ष, 15 वर्ष, 30 वर्ष सुद्धा तो कॅरी करत राहतो, की मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला माझ्या बाबतीत असं असं वाईट घडलं होतं. मला त्या पद्धतीने व्यवस्थित वागवलं गेलं नाही, त्याच्यामुळे मी आज असा आहे. सो वी आर नॉट ॲडिक्ट. म्हणजे तुम्ही कमीत कमी अशा पद्धतीचा एक विचार करू शकता, की तो एक ॲडिक्ट माणूस आहे, तो एक व्यसनाधीन व्यक्ती आहे, पण तुम्ही व्यसनाधीन व्यक्ती नाही आहात. सेकंड थिंग, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण चर्चेमध्ये घेतोय त्यावेळेला या बाउंड्रीज ज्या मी तुम्हाला सांगतोय त्याचं काटेकोरपणे पालन करता आलं पाहिजे. कारण असे भरपूर फॅमिलीज गेल्या 15 वर्षापासून मी जेव्हा या व्यसनमुक्ती क्षेत्रात जेव्हा काम करतोय त्यावेळेला फक्त बाउंड्रीज न आखल्या गेल्यामुळं त्यांनी स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलांच्या भविष्याचं सगळ्यांचंच नुकसान पुढे होताना मी बघितलेलं आहे. त्यामुळे वेळप्रसंगी आत्ता जे व्यसनाधीन व्यक्तींना हँडल करतायत किंवा आत्ता नव्याने जे व्यक्ती व्यसनाधीन झालेले आहेत, त्या लोकांना हँडल करण्यासाठी एक कठोर पद्धतीची एक मानसिक अवस्था, म्हणजे आपलं मन जे आहे ते अगदी कठोर असायला पाहिजे. तरच त्या व्यक्तीला आणि त्याच्याबरोबर आपल्या कुटुंबाला आपण एका चांगल्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. थर्ड थिंग, की बाबा या बाउंड्रीजच्या व्यतिरिक्त एक गोष्ट प्रत्येक माणसाला जगायचा आणि स्वाभिमानाने जगायचा पूर्णपणे अधिकार आहे. ज्या वेळेला जो काही डिसरिस्पेक्ट आहे किंवा मिसट्रीटमेंट आहे, ही डोमेस्टिक व्हायलन्स किंवा डोमेस्टिक ज्याला आपण फिजिकल व्हायलन्सपर्यंत ही जेव्हा गोष्टी येत असतील, त्यावेळेला ॲज अ काउन्सिलर म्हणून मी तुम्हाला हेच सजेशन देईन की इट्स टाईम टू लिव्ह. तुम्ही अजिबात ह्या गोष्टी सहन करायच्या नाही आहेत. कारण एकदा का तुम्ही या गोष्टी सहन करायला सुरुवात केली, की त्याचीही पुढची पुनरावृत्ती वाढत जाणार आहे. सो हा एक कट ऑफ लाईन असला पाहिजे, की बाबा ह्याच्या पुढे आम्ही या गोष्टी सहन करणार नाही. कित्येक कुटुंब मी गेल्या 15 वर्षामध्ये बघितलेले आहेत, जे वारंवार आपल्या कुटुंबामध्ये त्याच्या व्यसनासह डोमेस्टिक व्हायलन्स, फिजिकल व्हायलन्स, अब्यूज या सगळ्या गोष्टी ते सहन करत चाललेले आहेत. आणि त्यांना फक्त एकच आशा आहे की उद्याचा दिवस व्यवस्थित असेल. तो उद्याचा दिवस उजाडणार नाही जोपर्यंत आपण आपली मानसिकता आणि आपल्या ज्या आयडियाज आहेत लाईफच्या संदर्भातल्या किंवा आपली मानसिकता जी आहे ती जोपर्यंत त्या पद्धतीची मी कठोर नाही म्हणणार, पण एक स्टेबल म्हणता येईल. कारण का
ज्या व्यक्तीला आपण डील करतोय तो व्यक्ती स्टेबल नाही आहे, आपण स्टेबल आहोत, आपल्याला फ्युचरच्या बाबतीत विचार आहे. तो जो व्यसनाधीन व्यक्ती आहे तो फक्त आजचा दिवस बघतोय, की आज मला प्यायचे, आत्ता मला प्यायचे, तर त्यासाठी मला काय असं प्रोव्होक केलं, काय अशा गोष्टी केओस निर्माण केला की मला माझे पैसे मिळतील आणि मला पिता येईल. आणि तो त्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक नवीन एक चक्र तयार करतोय. त्या चक्रामध्ये तुम्हाला घेऊन तो गुरफटत तुम्हालाही खाली घेऊन जातोय. सो प्रॅक्टिकली तुम्ही मेंटली स्टेबल होऊन ज्यावेळेला तुम्ही या गोष्टीचा नीट विचार कराल, की या चक्रामध्ये आतापर्यंत इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता ह्याच्या खाली जायचं नाही. तुम्ही तुमचा रॉक बॉटम आत्ता इथे ठरवू शकता, की या जे काही फॅमिली म्हणून तुमच्या ज्या काही जबाबदाऱ्या होत्या त्या पार पाडून तुम्ही आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टी टॉलरेट करत गेलात आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्याच्याकडनं बदलाची अपेक्षा आहे. पण तो बदलाची अपेक्षा करायची असतोच, तर तो बदल जर तुमच्या हस्ते किंवा तुमच्याकडून घडवायचा असेल, तर त्याला ह्या गोष्टीची जाणीव करून देणं फार गरजेचं आहे, की त्याचा हा बिहेवियर, त्याचं ही मिसट्रीटमेंट, त्याचं हे डिसरिस्पेक्ट करणं हे आपल्याला मान्य नसणार आहे. आणि आपण त्याच्यासह या डिसरिस्पेक्टसह कंटिन्यू लाईफ करणार नाही आहोत, कारण का आपल्याला भविष्य प्रत्येकालाच एक ग्रोथकडे न्यायचं आहे. सो ही डिसरिस्पेक्ट हँडल करण्याची जी गोष्ट आहे ही सर्वसामान्यतः फक्त मी असं म्हणणार नाही की फक्त ॲडिक्टच्या फॅमिली म्हणजे एक व्यसनाधीन व्यक्तीच्या फॅमिली मेंबर्सनीच फक्त फॉलो करायला पाहिजे. आपल्या लाईफमध्ये आपण कधीही ज्या ठिकाणी आपला डिसरिस्पेक्ट होतोय असं जेव्हा दिसतंय त्यावेळेला त्याला हँडल करण्यासाठी आपल्याला वेगळं काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याने शाब्दिक वार चालवले की मी त्याच्यातनं डबल शाब्दिक वार वापरणार, त्याने शिव्या दिल्या की मी त्याला हा नेव्हर एंडिंग बॅटल आहे. हे कधीही न संपणारं बॅटल आहे. त्यामुळे जितक्या लवकर जो व्यक्ती स्टेबल आहे, जो व्यक्ती सिन्सिअर आहे, तो व्यक्ती त्या डिसरिस्पेक्ट होणाऱ्या घटनेपासून, त्या व्यक्तीपासून स्वतःला कट ऑफ करून त्या स्वतःच्या भविष्याच्या बाबतीमध्ये, स्वतःच्या लाईफच्या बाबतीमध्ये विचार करायला सुरुवात करेल. पण बऱ्याचदा असं होतं की आपण जर ह्याला सोडलं तर ह्याचं पुढे काय होईल ह्या एका भावनेपोटी आपण अडकून पडतो. पण तुम्ही या भावनेमध्ये आहात, नक्कीच ती भावना आहे, तो आपल्या कुटुंबातला एक सदस्य आहे. पण आत्ता प्रेझेंट कंडिशनला तो कुटुंब सदस्य असण्यापेक्षा एक व्यसनाधीन व्यक्ती झालेला आहे. त्या व्यसनाधीन व्यक्तीला त्या व्यसनातनं बाहेर काढून पुन्हा एकदा कुटुंब काय असतं, कुटुंबात भावनांचा काय महत्त्व आहे, कुटुंबियांच्या अपेक्षा काय आहेत, या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी या बाउंड्रीज खूप कामाच्या येतात. त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या कंडिशनला तरी मी हेच सजेस्ट करेन की जर अशा कुठल्याही सिच्युएशनमधनं तुम्ही जात असाल तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे वादात वाद न करता स्वतःला त्या सिच्युएशनमधनं विड्रॉ करा. सेकंड थिंग, स्वतःभोवती एक बाउंड्रीज तयार करा आणि त्या बाउंड्रीजचं अंमलबजावणी ही तुमच्याकडनंच झाली पाहिजे. त्या व्यक्तीकडनं अपेक्षा करू नका की तो बाउंड्रीजचे रक्षण करेल किंवा तो त्या गोष्टी पाळेल. अशा गोष्टीची अपेक्षा करू नका. तुम्हाला तुमच्या बाउंड्रीजच्या बाबतीमध्ये तुम्हाला स्वतःच अवेअर असायला पाहिजे आणि स्वतःच त्याची अंमलबजावणी नीट चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. तर आपण पुढे गेल्यानंतर त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये व्यवस्थितरित्या हँडल करता येईल. तर हे 2-3 मुद्दे आहेत जे आपल्या बाबतीत घडणाऱ्या डिसरिस्पेक्ट किंवा मिसट्रीटमेंट किंवा कुठल्याही वादविवादाच्या क्षणामध्ये आपण अशा प्रकारचे पॉलिसीज, स्ट्रॅटेजीज वापरून स्वतःचा बचाव करू शकतो आणि आपल्या भविष्याचा बचाव करू शकतो. अशाच काही येणाऱ्या नवीन व्हिडिओजमध्ये तुम्हाला मार्गदर्शनपर काही ना काहीतरी नवीन गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न करीन. धन्यवाद.